नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे वाशिम। या ठिकाणी आवक आहे 2400 क्विंटलची, कमीत कमी दर 5790 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6275 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा, जिल्हा जळगाव। आवक आहे 130 क्विंटल, कमीत कमी दर 10600 रुपये, जास्तीत जास्त दर 11180 रुपये आणि सर्वसाधारण दर 10900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। आवक आहे 900 क्विंटलची, कमीत कमी दर 9350 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेला आहे 11850 रुपये आणि सर्वसाधारण दर 10350 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर, जिल्हा बुलढाणा। आवक आहे 1500 क्विंटलची, कमीत कमी दर 9900 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 11940 रुपये आणि सर्वसाधारण दर 11350 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर लोणार बाजार समितीमध्ये आवक आहे 350 क्विंटलची, कमीत कमी दर 10000 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 10500 रुपये आणि जास्तीत जास्त दर 10100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा। आवक आहे 60 क्विंटल, कमीत कमी दर 9500 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 10800 रुपये आणि सर्वसाधारण दर 10000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर आष्टी कारंजा। आवक आहे 120 क्विंटल, कमीत कमी दर 10800 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 11000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11370 रुपये प्रति क्विंटल। आज दिनांक 25 एप्रिल, आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।